हा प्रकार आहे. मतांची तफावत तर सगळीकडे आहे, जवळपास सगळीकडे. एक तर पहिले आता मतांचा आकडा येत नाहीये, हो. हो. आता पर्सेंटेज येते. पर्सेंटेज येत जे आहे, माझ्या बरोबर. मते पहिले मुळातच आधी दगाबाजी आहे. कसं आहे, 20 तारखेला तुम्ही निवडणुका घेता आणि 23 तारखेला निकाल जाहीर करता. हो. जेव्हा बॅलेट पेपर होता तेव्हा हेच करत होतात तुम्ही. मग देशाचे एवढे हजारो कोटी रुपये खर्च करून ईव्हीएम आणलं कशाला? म्हणजे व्यवस्था मोडण्यापेक्षा मशीन दोन मोडलेल्या चांगल्या आहेत. पर्सेंटेज हा मुळातच धांदल करण्याचा प्रकार आहे. न्यायपालिका जी आहे तिने दुर्दैवाने असं आपल्याला सांगितलंय, डायरेक्टली इनडायरेक्टली, की ह्या बाबतीत आम्ही आता काही विचार करणार नाही, आमच्याकडे येऊ नका. नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि निकाल लागल्यापासूनच अनेक लोकांना या निकालाबद्दलचे प्रश्न पण खूप पडलेले आहेत. पुन्हा एकदा ईव्हीएम बद्दलचे प्रश्न चर्चिले जात आहेत. जे लोक हरले या निवडणुकीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा ईव्हीएम वरती सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रश्नांकित करायला सुरुवात केलेली आहे. आणि वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे काल तर पहिल्यांदा काँग्रेसच्या अध्यक्षांनी सुद्धा हे जाहीर केलं की आता एक जन आंदोलन ईव्हीएमच्या विरोधात आम्ही उभं करू. नेमकं असं काय घडतंय की आपल्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये लोकांचा ईव्हीएम बद्दलचा विश्वास जो आहे तो कमी होत चाललेला आहे? महाराष्ट्राची ही निवडणूक खरोखर ईव्हीएमनं हॅक झालेली आहे का? हे जे आकडे आहेत त्या आकड्यांमध्ये काहीतरी वेगळंच सत्य जे आहे ते दडलेलं आहे का, जे अजून बाहेर येत नाहीये? असे सगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत आणि म्हणूनच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण तज्ज्ञांच्याकडून जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आता कम्प्युटर सायन्स तज्ज्ञ आणि ईव्हीएमच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षांपासून काम करणारे, ज्यांनी या संदर्भात याचिका पण दाखल केलेल्या आहेत, ते माधव देशपांडे आता माझ्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा तर सर, महाराष्ट्राच्या या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि निकाल लागल्यानंतर खूप वेगवेगळ्या पद्धतीने बातम्या येत आहेत. म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे की आमच्या इथं जेवढे वोट दिले गेलेले होते त्याच्यापेक्षा जास्त वोट काउंट झालेले आहेत. काही लोकांचा प्रश्न ईव्हीएम बद्दलचा आहे. काही ठिकाणी ज्या गावामध्ये मतदान होतं त्याच्यापेक्षा जास्त संख्या आकडेवारी दिसते. आता निवडणूक आयोगाचं एक स्पष्टीकरण त्याच्याबद्दलचं आलेलं आहे. पण मला सांगा की हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप ऐकल्यानंतर तुमचं एक तज्ज्ञ म्हणून मत याच्या संदर्भातलं काय आहे? आणि यातल्या कुठल्या आरोपाबद्दल तुम्हाला जास्त गांभीर्यता वाटतेय? अ, फार छान प्रश्न आहे आणि त्याचं कारण सांगतो की मुळात ईव्हीएम का आणलं आणि आजही त्याचं समर्थन का केलं जातं, ईव्हीएमचं त्याचे फायदे काय, असे जर अतिशय मूलभूत प्रश्न आपण थोडे डोक्यात घेतले तर ईव्हीएमचा मूळ फायदा हा ते इलेक्ट्रॉनिक आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये मोजमापामध्ये गडबड होऊ शकत नाही. ते एकदा बंद केले की त्याच्यामध्ये नव्याने मतं घालता येत नाहीत किंवा त्यातली मतं काढून घेता येत नाहीत. जे बॅलेट बॉक्सेसना सगळे हे प्रॉब्लेम्स होते. बॅलेट बॉक्स सील उघडलं तर मतं काढून घेता येत होती, आत टाकता येत होती, वगैरे वगैरे. हे सगळं म्हणून, आणि शिवाय स्पीड, पटकन इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे जरी 1000 मतांची बेरीज करायची असली किंवा 1 लाख मतांची करायची असली तरी 1 किंवा 2 सेकंद, हे सगळे फायदे होते. म्हणून ईव्हीएम आणलं. आता गेले काही निवडणुका कन्सिस्टंटली जो आकडा, एक तर पहिले आता मतांचा आकडा येत नाहीये, हो. हो. आता पर्सेंटेज येते. पर्सेंटेज येत जे आहे, माझ्या बरोबर. मते पहिले मुळातच आधी दगाबाजी आहे. म्हणजे त्याचं कारणही सांगतो पुढे. परंतु मतांचा आकडा यायला हवा. कारण कसं आहे, इलेक्शनमध्ये डेटा काय आहे, मत हा डेटा आहे बरोबर. आणि ईव्हीएम हा तो डेटा देणार आहे. ईव्हीएम दाखवतं काय, मतांची संख्या दाखवतो, पर्सेंटेज नाही, कारण त्याला माहितीच नाही पर्सेंटेज. पर्सेंटेज काय, मग अगदी बरोबर. त्याच्यावरनं तुम्ही पर्सेंटेज काढणार आणि मग त्याच्यामध्ये राऊंडिंग एरर येणार. म्हणजे उदाहरण देतो, समजा एखाद्या ठिकाणी 1200 मतं असतील आणि तिथे 340 मतं पडली, तर 340 भागिले 1200 हम्म. म्हणजे साधारण 31 पॉईंट काहीतरी समजा येणार असेल. तर तिथे समजा एखादा अधिकारी असा असेल की जो म्हणेल कुठे 1200नी भागत बसू, 1000 साधारणपणे करतो, 34% पडलं. आता 34% हजारातले, पण 34% 1200 मधले, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी 11 मतांचा फरक केला. 11 मतं वाढली. हो. 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 11 मतं वाढली, जी पडली नाहीयेत. आणि असं जर तुम्ही 100 तुमच्या हे असतील, पोलिंग बूथ्स असतील,
तर 11 गुणिले 100 म्हणजे 1100 मतं आता वाढली ना. कारण आणि ती कुठे वाढली आहेत माहित नाही, कोण वाढवणार आहे माहित नाही. म्हणजे बरोबर. याला आपण राऊंडिंग ऑफ एरर म्हणू, कॅज्युअल म्हणू. आणि त्यांच्या वेबसाईटवरती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, SOP नाही कसं कॅल्क्युलेट पर्सेंटेज करायचं याची. बरोबर. हा एक भाग झाला. मुळात मतांची संख्या बदलू शकते, एक सुद्धा मत बदलू शकतं, याचा अर्थ दोनच होऊ शकतो माझ्या मते. पर्याय त्याला दोनच आहेत. एक, जे तुम्ही EVM बनवलं आहे ते विश्वासार्ह आणि निर्दोष नाही, हम्म. हा तरी एक अर्थ असू शकतो. कारण त्याच्यामध्ये आपोआप मत तयार होत आहे किंवा आपोआप त्यातली मतं गायब होत आहेत. दोन्ही प्रकारे ते निर्दोष नाही. हम्म. किंवा तुम्ही जी पद्धत घालून दिली आहे EVM वापरायची आणि ही सगळी निवडणूक प्रक्रिया म्हणून जी तुम्ही आणली आहे ती सदोष आहे. कारण त्याच्यामध्ये मतं वाढतायत किंवा कमी होत आहेत. यातलं एक काहीतरी मान्य करावं लागेल. बरोबर. आणि इलेक्शन मग जे कमिशन मान्य पण कराल. आपण जे बघतोय की त्याच्याबद्दलचे स्पष्टीकरण खूप देत आहे, म्हणजे बरीच. पण मग आकडा जो बेसिक आहे की किती मतदान झालेलं आहे, तो आकडा तर सगळ्यात सुलभ आणि सोपी गोष्ट आहे या सगळ्या प्रक्रियेतली. ते आकडा देण्याच्या ऐवजी पर्सेंटेज देण्यापाठीमागं काय म्हणजे त्यांचं कारण आहे कळत नाहीये. कसं आहे, साधी गोष्ट आहे. एखादा माणूस एखादी गोष्ट लपवायचा केव्हा प्रयत्न करतो, जेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी दडवण्यासारखं आहे तेव्हा. म्हणजे आता समजा तुम्ही एखादी गाडी घेऊन कुठेतरी चाललायत आणि तुम्हाला कोणीतरी थांबवलं आणि सांगितलं की डिकी चेक करायची आहे तुमची. तुमच्या हम्म. डिकीत जर काहीच नसेल तर तुम्ही काय म्हणाल? हो थांबा जरा, उतरतो, डिकी उघडतो, बघून घ्या तुम्हाला काय बघायचंय ते. कारण तुमच्याकडे काही नाहीच आहे ना हम्म. लपवण्यासारखं. हम्म. हम्म. त्या डिकीत जर काही असेल तर तुम्ही काय म्हणाल? नाही, ते आत्ता ना डिकी लॉक झाली आहे, ती आता उघडणार नाही, मग अमक्या मेकॅनिकला बोलवायला लागेल, फलाणं करायला लागेल. तुम्ही एक्सक्युजेस म्हणजे कारणं देत राहाल. हम्म. इलेक्शन कमिशनचं खरं म्हणजे काम हे आहे की निवडणूक ही पूर्णपणे निष्पक्षपाती आणि पारदर्शक व्हायला हवी आहे. त्यासाठी त्यांची नेमणूक केली गेली आहे. त्यासाठी ते पगार घेत आहेत लोक, टॅक्स पेअर्सच्या पैशातनं. बरोबर. आणि ते देशासाठी हे काम करत नाहीयेत. हा दुर्दैवाची ही आपल्या दुर्दैवाची गोष्ट आहे. दुसरी आपल्या दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की न्यायपालिकेने आता स्पष्ट केलेलं आहे हो. की ह्या सगळ्या भानगडीमध्ये आम्हाला काहीच रस नाही, आम्ही तुमचं काय ऐकणार नाही. बरोबर. म्हणजे कालचीच सामान्य बातमी होती माणसाला. की काल ते असं म्हणतात की प्रत्येक वेळी हारल्यानंतर तुम्ही आमच्याकडे येता आणि न्यायालयाचं म्हणणं हे आहे की त्याच्यामध्ये जर काही असतं तर तुम्ही कॉन्स्टंटली का नाही प्रश्न उपस्थित केले. नाही, प्रश्न कॉन्स्टंटली केलेत का नाही याचा प्रश्नच नाही आहे. हम्म. प्रश्न उपस्थित झालाय त्याचं तुम्ही उत्तर शोधलंयत का? आता मध्यंतरी आता गेल्या 2 आठवड्यापूर्वी वायरमध्ये एक लेख लिहिला. त्याचं कारण असं होतं की मला 20 प्रश्न पडले होते, मला RTI दाखल करायची होती. मी इलेक्शन कमिशनच्या साईटवर गेलो, 72 तास झगडल्यावरती माझे 3 प्रश्न दाखल करून घेतले गेले, 7 वेळा ₹10 घेतल्यानंतर. ह्या प्रश्न रेटनी जर होते. माझे आरटीआय दाखल होणार असेल तर मी आयुष्य फक्त RTI दाखल करण्यात घालवू का? बरोबर. आणि त्या RTI मध्ये काय होता प्रश्न, त्यातला एक प्रश्न हा मी विचारला, त्याचं उत्तर आलेलं नाहीये. की तुम्हाला इलेक्शन कमिशनला असं कुठे डिरेक्टिव्ह आहे का की तुम्ही मतांचा आकडा दाखवायचा नाही पण पर्सेंटेज दाखवायचं आहे? हम्म. आता हे न्याय जर मला समजू शकतंय तर न्यायालयाला समजू शकत नाहीये का? राऊंडिंग ऑफ एरर काय न्यायालयाला समजणार नाहीये का? पण मग बरोबर. तुम्ही का नाही विचारत हे प्रश्न? काय याच्याबद्दल डायरेक्शन देत नाही? समजा इलेक्शन कमिशन नाही देते तुम्हाला ही माहिती, सामान्य बरोबर. नागरिक. बरोबर. आणि हो. प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. याच्यासाठी मी पॉलिटिकली कुठल्या तरी पार्टीला जोडलेला असण्याची आवश्यकता नाहीये. बरोबर. बरोबर. लोक मला हाही प्रश्न विचारतात की हम्म. जेव्हा इलेक्शन कमिशननी तुम्हाला चॅलेंज करायचा हे दिलं होतं तेव्हा तुम्ही हम्म. का नाही केलं? हम्म. हम्म. लोकांना हे माहिती नसतं की मी इंडिव्हिज्युअल म्हणून चॅलेंज नाही करू शकत. ते माझा ओके. अर्ज परत पाठवतात. बरोबर. ते बरोबर. माझा अर्ज परत पाठवतात. ते म्हणतात ते फक्त राजकीय पॉलिटिकल पक्षांनी पार्टी. केलं पाहिजे का? बरोबर. हा, पण मला राजकीय पक्षात नाही दाखल व्हायचंय. मला कुठलाच बरोबर. राजकीय पक्ष, मी सामान्य नागरिक म्हणून जाणार आहे. बरोबर. बरोबर. मग ते पुढे असे पण सांगतात हे की तुम्ही 7च मिनिटं बघू शकता, तुम्ही इतक्याच की दाबू शकता, तुम्ही त्याला हात लावू शकत नाही, नंतर आम्ही तुम्हाला ते उघडू देणार नाही. अरे मी म्हणतो तुम्हीच उघडून दाखवा. एक्झॅक्टली. बरोबर. तुमचा तुमचा एवढा खरा आहे ना पक्ष, उघडून दाखवा, बघा म्हणावं लोकांना आतमध्ये काय आहे. बरोबर. पण समजा लोकांनी 10 वेळा च्या हा. ऐवजी 1000 वेळा की दाबल्या आणि तुमचं 1-2 मशीनं मोडली,
देशासाठी दोन मशीनं मोडली चालेल ना. खरंय अगदी. बिघडलं कुठे आहे? बरोबर. म्हणजे व्यवस्था मोडण्यापेक्षा मशीन दोन मोडलेल्या चांगल्या आहेत. चांगले आहेत. पण हे खरंय. होत नाही, पारदर्शकता आणलेली नाहीये. बरोबर. आता आता परिस्थिती अशी आहे की ही जी हं. मतं जुळणी होत नाहीये ना, हा. ही माझ्या मते लोकांनी, म्हणजे राजकीय पक्षांनाच ते करावं लागेल, कारण त्यांच्याकडे या पद्धतीची लोकांची जुळणी असते. पण जन बरोबर. आंदोलन उभं केलं पाहिजे. हं. पण आणि ज्या या ज्या विधानसभा लोकांमध्ये असं, निवडणुकीच्या निकालानंतर ज्या पद्धतीच्या अचानक तक्रारी येत आहेत, म्हणजे लोकांना तर हा निकाल पटत नाहीये. कारण लोकसभेच्या वेळी ज्या आघाडीला 31 जागा होत्या त्यांच्या आता 50 पण आमदार निवडून आलेले नाहीयेत. आणि अचानकपणे वेगळे रिझल्ट लागलेले आहेत. भाजपला 132 जागा मिळालेल्या आहेत. तर हे सगळं लोकांना सारखा अविश्वास वाटतोय त्या व्यवस्थेबद्दल. तर तुमच्याकडे सुद्धा काही राजकीय पक्ष आले असतील, त्यांनी तक्रारी केल्या असतील. काय पद्धतीच्या तक्रारी या तुम्हाला या निकालामध्ये दिसत आहेत, आणि त्याच्यामध्ये काही पॅटर्न दिसतोय समान, की काही वेगळ्या युक्त्या वेगवेगळ्या ठिकाणी वापरल्या गेलेल्या आहेत? अहो, सर्व प्रकारच्या तक्रारी आणि सर्व प्रकारच्या रिॲक्शन बघतोय मी. बर. निवडून आलेले लोक अविश्वासाने, अरे वा एवढ्या मताने मी निवडून आलो असंही म्हणताना पाहतोय. जे हारले ते, अरे कसं काय, मला तर हा तर माझा घरचा बालेकिल्ला आहे. इथले माझी 500 माणसं माझी आहेत, माझी घरातली नातेवाईक बरोबर. अशा हा. स्वरूपाची, म्हणजे गावाकडे असतं ना हो. की भावकी ज्याला म्हणतात तेवढा तरी तसं. विश्वास असतो. हा. हा. हा, आणि ह्यातलं एकही मत मध्ये जाऊ शकत नाही, पण इथे मला 100 सुद्धा मतं पडलेली दिसत नाहीयेत असं म्हणणारी लोक आहेत. ईव्हीएमच्या वरती दिसणारा नंबर आणि 17C वरती दिसणारा सिरियल नंबर हे वेगळे आहेत, अशा अशा याचिका मी पाहिल्यात या डोळ्यांनी. त्यातला मतदानाचा आकडा. आकडा नाही म्हणते मी, आकडा बर. तर आहेच, तो भाग बर. वेगळा आहेच. ईव्हीएमला, प्रत्येक ईव्हीएमला नंबर असतो ना, कंट्रोल बर. युनिटला एक त्यांचा ओके. आयडेंटिफिकेशन आयडी नंबर असतो. बर. हा. तो जो 17C वर लिहिला होता, हा. तो आणि आता काउंटिंगला आलेलं ईव्हीएम, बर. याच्यामध्ये तफावत आहे, असा लेखी अर्ज मी डोळ्यांनी पाहिलेला आहे. कोणाचं ते सांगत नाही, कारण मग ती त्यांनी ती त्यावेळी युक्त होणार नाही. मतमोजणीच्या वेळीच या प्रक्रियेवरती आक्षेप घेतला नव्हता का? कारण 170 सीटचा जो आहे, तर तो त्या राजकीय एजंटकडेच असतो, म्हणजे जे तिथं उपस्थित असतात. मग तेच मतमोजणीच्या वेळी आक्षेप घेतला, त्या लोकांनी तो दाखल करून घेतला किंवा नाही हे मला तर लक्षात नाही, पण म्हणून हा नवा अर्ज पुन्हा केलाय, असं असा हा अर्ज मी पाहिलाय. बर. म्हणजे हाही प्रकार होऊ शकतो. हा हा प्रकार आहे. मतांची तफावत तर सगळीकडे आहे, जवळपास सगळीकडे. म्हणजे 70 सी वरती जे काही नोंदलेला आकडा असेल मतदानाचा, त्याच्यापेक्षा जास्त मतं काउंट झालेली आहेत. जास्त आहेत, कमी आहेत. इनफॅक्ट 17C पर्यंत जायची गरज नाही. नुसत्या ईव्हीएम मधलीच जी मतं आहेत, ती जेवढी पहिल्या दिवशी डिक्लेअर झाली होती ती आणि प्रत्यक्ष काउंट झाली ती, याच्यामध्ये देखील अंतर आहे. काही ठिकाणी ती जास्त आहेत, काही ठिकाणी ती कमी आहेत. सर. मी जसं म्हटलं तसं, हा. हा. की एक जरी मत गायब झालं अगदी ना, अगदी अगदी बरोबर. तरीही ते तुमची सिस्टीम दोषी आहे हे निश्चित, हा पुरावाच आहे त्याचा. हम्म. त्याच्यापेक्षा आणखीन पुरावा असण्याची गरजच नाहीये. आयदर तुमचं मशीन दोषी आहे, किंवा तुम्ही त्याला केलेला जो काय प्रोसेस तयार केली आहे ती दोषी आहे. हम्म. पण हे एक मत सुद्धा, कारण नाहीतर मग ईव्हीएम आणलं कशाला? मग बॅलट, कसं आहे, 20 तारखेला तुम्ही निवडणुका घेता आणि 23 तारखेला निकाल जाहीर करता. हो. जेव्हा बॅलेट पेपर होता तेव्हा हेच करत होतात तुम्ही. बरोबर. हम्म. मग देशाचे एवढे हजारो कोटी रुपये खर्च करून ईव्हीएम आणलं कशाला? बरोबर. आता आणि ह्याचं उत्तर महाराष्ट्रातल्या देणं हे, या सॉरी, निवडणुकीमध्ये जो एक मतांच्या आकड्याबद्दलची एक बातमी आली होती, वायरनं पण ती बातमी छापली होती. तर त्याच्याबद्दल निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण असं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही पोस्टल बॅलेट जे आहे ते मोजलेलं नव्हतं म्हणून. आणि पोस्टल बॅलेटसह ती मतं जी आहेत ती त्याच्यात आम्ही लिहिलेली आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं. अगदी बरोबर आहे. तो पोस्टल बॅलेटचा, पण मग ईव्हीएम वरती लिहिलेला, ईव्हीएमची मतं काय तुम्ही पोस्टल, आय मीन सॉरी, पोस्टल बॅलेटची मतं काय तुम्ही ईव्हीएम मध्ये घालत नाही? बरोबर. ईव्हीएमचा आकडा जाहीर करा ना. मला आज, मी अनेक लोकांना भेटतोय, आज आत्ता काही काळापूर्वी भेटलेल्या एकाने फार उद्बोधक माहिती दिली. तामिळनाडूमध्ये म्हणे, हे मी मला व्हेरिफिकेशन केलेलं नाहीये, मला मिळालेली बातमी फक्त माहिती आहे. सांगतोय, हा. हा. की हा, माहिती ही, की तामिळनाडूमध्ये डीएमकेनी
एक स्वतःचं पोर्टल स्वतःचं वेगळं बनवलंय वेबसाईट. हे मी पण ऐकले. बरोबर, बरोबर. हो, त्याच्यामध्ये दर 2 तासांनी जेव्हा ते फळ्यावरती आकडा लिहितात हो. प्रत्येक बूथच्या बाहेर, तर बरोबर, त्या बाहेर त्यांचा माणूस उभा असतो. तो त्यांच्या त्या ॲपमध्ये तो आकडा फक्त घालून पाठवतो तिथे. त्यामुळे दर 2 तासांनी प्रत्येक बूथवरती किती मतदान झालंय हे हा. आपोआपच अपडेट होतं. बरोबर, बरोबर. हे पण ऐकलं होतं की तामिळनाडूने हे ऑनलाईन डेटा हे केलेला आहे, डीएमकेनं तो. हा. किती बरोबर. हे जर डीएमकेला करता येतं तर इलेक्शन कमी इलेक्शन कमिशनला का नाही? का नाही करता येत इलेक्शन कमिशनला? तुम्ही एकीकडे आपण डिजिटल इंडिया म्हणतो, आमचं एवढं इंटरनेट आहे, फलाना इतके युजर्स आहेत वगैरे वगैरे. अरे मग तुम्हाला जिथे महत्वाच्या गोष्टी आहेत तिथे नाही करतायत. बरोबर, तुम्ही असं म्हणा ना की हा जो आकडा आहे हा फक्त ईव्हीएमच्या मशीनचा आहे, पोस्टल बॅलेट्स नंतर काउंट होतील. बरोबर. तर आपण 9 वाजता थोडस. बंद झालं हा, मतदान. हा. 9 वाजता बंद झालं, 10 वाजता तुमच्या वेबसाईटवरती प्रत्येक मतदारसंघाची टोटल मतांची संख्या, पर्सेंटेज नको, हम्म, हम्म. बरोबर, ते यायला पर्सेंटेज हा पाहिजे. मुळातच पर्सेंटेज हा मुळातच धांदल करण्याचा प्रकार आहे. बरोबर. सर, पण थोडस उलट्या बाजूने विचार केला तर तिकडून काय सांगितलं जातं, म्हणजे की व्यवस्था पारदर्शक आहे आणि ती अधिकाधिक पारदर्शक ठेवण्यासाठी आम्ही काय करतोय. तर एक उदाहरण फॉर्म 17C आहे, की जो फॉर्म तिथल्या पॉलिटिकल एजंटला दिला जातो आणि तो फॉर्म जो आहे त्याच्यामध्ये ते सगळी माहिती जी आहे रेकॉर्ड असते, की मतदानाची सुरुवात किती वाजता झाली पासून ते अगदी ईव्हीएमची बॅटरी किती पर्सेंट होती, मला वाटतं ते पण त्याच्यामध्ये नोंदवलं जातं, एकूण मतदान असतं. मग कदाचित हे लोक असं म्हणू शकतील की तुम्हाला तर ती सगळी माहिती आहे ती व्हेरीफाय करण्यासाठी आम्ही त्या फॉर्म 17C मध्ये दिलेली आहे ऑलरेडी. मग त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह घ्यायला जागा कुठे, हा एक भाग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टानं सुद्धा यावर्षी मार्च 2024 मध्ये जो निकाल दिलाय तेव्हा त्यांनी असं म्हटलं की व्हीव्हीपॅटचं जे व्हेरिफिकेशन आहे तर ते 5 मशीनचं कुठंही केलं जाऊ शकतं. मग त्या व्हेरिफिकेशन मध्ये अजून असे वेगळे तफावत करणारे आकडे समोर आलेले नाहीयेत. हे जे सांगितलं जातंय त्याला काउंटर कसं करायचं? आता ह्या सुप्रीम कोर्टाचं हे उदाहरण दिलं म्हणून मला हसू आलं. इतकं हास्यास्पद आहे सगळं हे. ह्याच सुप्रीम कोर्टाने जेव्हा CSDS चा हे आला, सर्वे बाहेर आला की लोकांचा इलेक्शन कमिशन आणि ईव्हीएमवर विश्वास नाही, तेव्हा ह्या डेटाचं सॅम्पल किती छोटं आहे. 10,000 काय काय, 20,000 काय 50,000 जे काय आहेत, एवढीच लोक धरली गेली आहेत. त्याच्यावरून तुम्ही सगळ्या देशाचं कसं अनुमान काढू शकता? स्टॅटिस्टिकल मेथड तीच आहे. तीच मेथड वापरून हेच सुप्रीम कोर्ट असं सांगतंय की पाचच व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम कंट्रोल युनिट तुम्ही चेक केलीत तर उरलेली जी 100 आहेत, 95 मध्ये म्हणजे उरलेली 95 जी आहेत 100रातली, त्यांचं तुम्हाला अनुमान बांधता येईल. मग सुप्रीम कोर्टाला ते ठरवू दे की आपल्याला कुठली स्टॅटिस्टिकल मेथड बरोबर वाटतेय. ही जर बरोबर वाटत असली तर इलेक्शन ईव्हीएमच्या साठी ती बरोबर आहे, पण इतर सर्व्हिससाठी मात्र ती बरोबर नाही, असं अशास्त्रीय विधान करायचं नाही. हम्म, हम्म, अशी विधानं सुप्रीम कोर्ट करत राहतं, हम्म. जे योग्यच नाहीये, मुळी अशास्त्रीयच आहे. तुमचा बरं. एक दृष्टिकोन असेल तर तो ठेवा, कन्सिस्टन्सी असायला हवी एक. दुसरी गोष्ट अशी की मी मगाशी म्हटलं तसं 17C वर तुम्ही आम्हाला लिहून दिलात, म्हणजे आम्हाला म्हणजे ते जे कोण राजकीय पक्षवाले आहेत एजंट्स. हो, त्यांना लिहून दिलात आकडा हो, एक. हो. आता तो जर त्या मशीनची टोटल टॅली झाली नाही तर मग तुम्ही कधीतरी सांगता नाही ती मेमरी क्लिअर करायची राहिली होती, कधीतरी सांगता की नाही ते अमुक अमुक झालं म्हणून फलाणं झालं. मग ते ऑडिट कसं करणार तुम्ही जर नंतर त्याच्यावरती काहीतरी एक्सक्युजेस देणार असाल, त्याच्यासाठी सबबीच सांगणार असाल, तर त्या व्हेरिफिकेशनला अर्थ राहत नाही काही. तुम्ही जर मागच्या असं वेळी म्हणणार असाल की हो. नाही, मागच्या वेळी हं, ईव्हीएम बॅटरीच्या चार्जिंगचा पण एक खूप इश्यू झालेला होता. तर तो काय हो, नेमका प्रकार आहे? कसं आहे सांगू का मी खरं, मी बॅटरीच्या चार्जिंगबद्दल फारसं नाही बोलत. याचं कारण असं आहे की हम्म. त्याच्यामध्ये खूप पळवाट आहे. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर म्हणजे उदाहरणार्थ त्यावेळी टेम्परेचर किती होतं, ओके. त्या बॅटरीची चार्ज डेन्सिटी किती होती, त्या मशीनचा डिस्प्ले कुठल्या प्रकारचा होता, ते मशीन किती वेळा बटणं दाबली गेली,
अनेक गोष्टींनी तुम्ही त्याचं टेक्निकली, ते हम्म. खरं हम्म. आहे का खोटं आहे हा भाग सोडून देऊ आपण, पण हम्म. टेक्निकली तुम्ही त्याचं समर्थन किंवा टीका त्याच्यावर करू शकता. खूप पळवाटा त्याच्यामध्ये आहेत. हम्म. हम्म. त्यामुळे बॅटरी पर्सेंटेज 98% राहिलं, 99% राहिलं, ऑब्व्हियसली ते ॲबनॉर्मल आहे. ते बरोबर. व्हायला नको. परंतु त्याच्यात काही. त्याच्यावरनं असं विधान करणं की म्हणून इथे गोंधळ आहे, हे शास्त्रीय दृष्ट्या सुसंगत नाही. बरोबर. पण ठोस विधान करणं बरोबर नाही. नाही, आता जो निकाल आलेला आहे आणि अनेक उमेदवार हैराण आहेत, काही धाव घेत आहेत, काहींची सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यासाठीची गडबड चालू आहे, काही जण व्हीव्हीपॅट साठी सुद्धा अर्ज करतील. खरोखर काय काय पर्याय उपलब्ध आहेत आणि कुठल्या कुठल्या मार्गांनी हा लढा जो आहे तो दिला जाऊ शकतो? आता आपण जसं बोललो तसं मला असं वाटतं की एकतर इलेक्शन कमिशन यांची दारं तर कधी बंद होतीच कायम, आणि एनिवे ते तसं विश्वासार्ह नाहीच आहे, काही म्हणजे कुठल्याच बाबतीत नाही आहे. त्यांचं हम्म. वर्तनही हम्म. तसं नाही आहे, त्यांची दृष्टीही तशी आपण विश्वास ठेवावा अशी नाही आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशन हा विषय आपण समजा सोडून दिला, तर न्यायपालिका जी आहे तिने दुर्दैवाने असं आपल्याला सांगितलंय डायरेक्टली इनडायरेक्टली की ह्या बाबतीत आम्ही आता काही विचार करणार नाही, आमच्याकडे येऊ नका. ते बरोबर आहे का चूक आहे याच्याबद्दल माझी ठाम मतं आहेत, आणि मला असं वाटतं की हे चूकच आहे. न्यायपालिकेने विचार केलाच पाहिजे, कारण नवे नवे पुरावे समोर येत राहतील. आधी आम्ही विचार केला होता म्हणून ह्या नवा पुरावा आम्ही बघणार नाही, ही दृष्टी न्यायपालिकेने घेणं हे हम्म. अतिशय अन्याय्य आहे. एक, परंतु म्हणून मग हे जे विरोधी पक्ष किंवा इवन मी तर म्हणेन पार्टी इन पॉवर यांना सुद्धा जन आंदोलन उभं करावं लागेल. कारण लोकांना ह्या लढा द्यावा लागेल. लोकशाही ही शेवटी लोकांसाठी असते. हम्म. आणि त्याच्यात आणखीन एक महत्वाचा भाग असा आहे की प्रत्येकाचं, मी थोडं थोडं विषयांतर करतोय, हा, पण बोला. जीडीपीआर म्हणजे जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन असा एक युरोपियन युनियन EU यांचं मोठं डेटा प्रोटेक्शनच्या संदर्भातलं कायदेसंहिता आहे. ती संहिता आपल्याकडे कॉपी पेस्ट झालेली आहे, पण ती अजून मंजूर झालेली नाही. अमेरिका GDPR कडे आदर्श म्हणून बघते, आणि त्यांच्याकडे ते म्हणजे त्यांचा ते उल्लेख करतात, उदाहरणं देतात. त्यात त्यांनी दोन मोठी फंडामेंटल प्रिन्सिपल्स अशी सांगितली आहेत की ज्याचा डेटा असतो त्याची त्याची डेटावरती मालकी असते. म्हणजे गुगलनी माझा डेटा वापरला तर गुगलची ती डेटा तो नाहीये, मालक गुगल नाहीये, मालक मी आहे. जो डेटा कलेक्ट करतो म्हणजे हम्म. गुगल समजा या संदर्भात, किंवा काय फेसबुक असेल, आणखीन काय इंस्टाग्राम असेल, ते फक्त कस्टोडियन आहेत. आता ओके. इलेक्शनच्या संदर्भात भारतातल्या जर विचार केला तर प्रत्येक मत हा डेटा आहे, आणि प्रत्येक मत हे त्या मतदाराचा डेटा, मतदाराची मालकी आहे. बरोबर. इलेक्शन कमिशन हे फक्त कस्टोडियन आहे. इलेक्शन कमिशन जर मतदाराला ती मतं बघून हवी असतील, म्हणजे त्यांची संख्या असेल नाही तर मत असेल, तर ती बघू न देणं हा त्याची जी मालकीची मालमत्ता आहे ती न दाखवणं, असं फंडामेंटल राईटचं उल्लंघन होतं. किंवा निदान राईटचं तरी उल्लंघन होतं, फंडामेंटल आहे की नाही मला माहीत नाही, मी वकील नाही. बरोबर. हा आस्पेक्ट एक न्यायालयाने देखील लक्षात घ्यायला हवाय, आणि हम्म. म्हणून तिथे मतांची संख्या जाहीर करणं हे हम्म. आवश्यक आहे. हम्म. हम्म. हे सगळं करण्यासाठी मी पर्सनली ह्या मताचा नाही की ईव्हीएम वाईट आहे म्हणून बॅलेट बॉक्सला जा. परंतु जर न्यायालयाने असे दरवाजे आणि डोळे बंद करून घेतले की आम्ही ईव्हीएमवर विचारच करणार नाही आहोत, तर मग लोकांना हाच मार्ग राहतो की मग आम्हाला ईव्हीएमच नको, आम्हाला बॅलेट बॉक्सच द्या. कारण नाहीतरी तुम्ही कुठे 5 दिवस लागतोय, कुठे 3 दिवस, कुठे 30 दिवस, त्या ईव्हीएमच्या नावाने तुम्ही खेळखंडोबाच मांडलाय. जगातल्या सुद्धा अनेक प्रगत राष्ट्रांनी हा मार्ग स्वीकारलेला आहे की जे ईव्हीएम वरून पुन्हा बॅलेट बॉक्सवरती आलेले आहेत. होय, अनेक ठिकाणी. आणि अनेक ठिकाणी असंही आहे की प्रत्येक मतदाराला आत गेल्यावरती विचारलं जातं, तुम्हाला ईव्हीएम वापराय, इलेक्ट्रॉनिक मत द्यायचंय का बर. तुम्हाला कन्व्हेन्शनल मत द्यायचंय. अमेरिकेत देखील अच्छा. होतं असं. ओके, ओके, ओके. बर. आणि काही ठिकाणी जर्मनीसारखी ठिकाणी आहेत, ज्यांनी आत्ताची जी मतदान करण्याची पद्धत आहे ती सॅटिस्फॅक्टरी नाही डेव्हलप झालेली, असं म्हणून त्याला बंदी घातलेली आहे. बर.
ईव्हीएम बद्दल एक सातत्यानं बचाव हा केला जातो की ते इंटरनेटशी कनेक्ट असलेलं डिव्हाइसच नाहीये. आणि मग म्हणजे जसं आपला कॅल्क्युलेटर असतो तशा पद्धतीचं ते डिव्हाइस आहे. तर थोडक्यात म्हणजे की म्हणजे जर काही व्हायचं असेल याच्यामध्ये तर ते कुठल्या पॉइंटला आणि कशा पद्धतीने त्याच्यामध्ये प्रोग्राम फीड होऊ शकतो. त्याच्यात प्रोग्राम फीड होऊ शकत नाही. बरं. ते हे हां, कारण अगदी इंटरनेटला कनेक्टेड असेल तरी प्रोग्राम फीड होऊ शकणार नाही. कारण त्याची जी चिप आहे ती वन टाइम प्रोग्रामेबल आहे. ती अनलेस ती चिपच तुम्ही बाहेर काढली दुसरीकडे ठेवलीत आणि तिला ज्याला हाय व्होल्टेज बर्नआउट म्हणतात तसं करून पुन्हा रिप्रोग्राम केलं तरच शक्य आहे. त्या स्थितीत त्याला नवा प्रोग्राम घालता येणार नाही. परंतु व्हीव्हीपॅटमध्ये जो प्रोग्राम आहे, व्हीव्हीपॅट हे सगळ्यात पॉवरफुल आहे. पुन्हा ईव्हीएमचा विचार करताना दोन टप्प्यातच विचार करावा लागतो जे लोक करत नाहीत. 1977 ते 2013 आणि 2013 पासून आजपर्यंत फरक काय पडला? 77 ते 13 याच्यामध्ये व्हीव्हीपॅट नव्हतं. तिथे फक्त बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट होतं. त्याच्यामुळे व्हायचं काय की मतदार जे मत द्यायचा ते डायरेक्टली कंट्रोल युनिटमध्ये जाऊन सेव्ह व्हायचं. पण मतदाराला याची कुठलीच खात्री म्हणजे पटवून देता येत नव्हती की तू दिलेलं मत तेच सेव्ह झालंय. बरोबर. ती आत्ताही देते असं नाहीये, तो भाग नंतरचा आहे. परंतु म्हणून सुप्रीम कोर्टाने 2013 मध्ये निर्णय दिला की तुम्हाला ते मत छापावं लागेल. ते काय सिंबल आहे, ते काय तुम्हाला करायचं ते करा. हो. पण हो. मतदारांना दिसलं पाहिजे की त्यांनी कोणाला मत दिलंय. हम्म. मग व्हीव्हीपॅट आलं. आता इलेक्शन कमिशनच्या एक्सपर्ट्सनी त्याची मांडणी अशी अशी केली की बॅलेट युनिट पासून एका बॅलेट युनिट पासून दोन तारा जर निघाल्या असत्या, एक गेली असती कंट्रोल युनिटला आणि एक गेली असती व्हीव्हीपॅटला. मी एकच बटन दाबलं, जे दाबलं ते कंट्रोल युनिटने सेव्ह केलं आणि त्याचीच इथे पावती पडली. हम्म. व्हीव्हीपॅट आणि कंट्रोल युनिट जर जोडलंच नसतं तर आजचे सगळे गोंधळ टळले असते. आता असं होतं की त्या मताचा प्रवास कसा होतो? डिजिटल मताचा बॅलेट युनिटमध्ये ते निघतं, तिथे तयार होतं ते मत. तिथनं हम्म. निघतं कंट्रोल युनिटकडे जातं. कंट्रोल युनिट ते व्हीव्हीपॅटला पाठवतं. व्हीव्हीपॅट ती स्लिप छापतं आणि व्हीव्हीपॅट उलटं पुन्हा कंट्रोल युनिटला सांगतं. बरोबर. ह्या प्रवासामध्ये ज्याला आम्ही कम्प्युटर सायन्समध्ये डेटा इंटिग्रिटी म्हणतो, डेटा इंटिग्रिटी म्हणजे काय? जो डेटा सोर्समधनं निघाला, त्याच्या मूळ स्रोतापासून निघाला, तो जिथे पोचला हम्म. तिथपर्यंत त्याच्यामध्ये कुठेही बदल झाला नाही. ओके. हे एस्टॅब्लिश करणं म्हणजे डेटा इंटिग्रिटी. डेटा इंटिग्रिटीसाठी मग त्यांनी काय करायला हवं होतं? बॅलेट युनिटमधनं निघताना त्याची एक चेकसम घ्या. दर हम्म. 10 मतांनी घ्या, दर 10 मिनिटांनी घ्या, 5 मिनिटांनी घ्या, अर्ध्या तासांनी घ्या. तुम्हाला जे काय करायचं ते करा. पण ती हम्म. पिरियॉडिकली घेतली पाहिजे. बरोबर. कंट्रोल युनिटमध्ये जे येईल त्याची त्याच पिरियडला कंट्रोल टोटल आली पाहिजे, चेकसम आली पाहिजे. व्हीव्हीपॅटनी तेच केलं पाहिजे. हम्म. हम्म. आणि कंट्रोल युनिटकडे फायनली येतं त्यांनी केली पाहिजे. आणि ह्या चारही चेकसम्स ह्या कायम तंतोतंत जुळल्या पाहिजेत. बर. हे केलं असतं तर कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचा प्रश्नच नव्हता. परंतु हे केलेलं नाहीये. हम्म. 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 त्यामुळे गोंधळ कुठे होतो की व्हीव्हीपॅट कडे आलं, मी दोन दाबलं, सफरचंद मला छापून हवंय ते छापलं गेलं. हम्म. परंतु व्हीव्हीपॅटनी कंट्रोल युनिटला पेरू सेव्ह कर किंवा केळं सेव्ह कर हे सांगितलं नाहीये, हे मला कुठे माहिती आहे? ओके. त्याचा पुरावाच नाहीये ना काही. बरोबर. त्याचा पुरावा हा की इलेक्शन कमिशन म्हणतं की मी म्हणतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. का हम्म. म्हणून हम्म. विश्वास ठेवा? तुमचं वागणं तसं विश्वसनीय नाहीये ना. हम्म. एक. हम्म. आणि दुसरी गोष्ट, मी उद्या इन्कम टॅक्स भरताना टॅक्सचं रिटर्न भरलं आणि इन्कम टॅक्सने मला विचारलं की हे आमचं ह्याच्यावरती आम्हाला हे पटत नाहीये, तुम्ही पुरावे द्या. मी म्हटलं की नाही नाही, पुराव्याची गरज नाही, मी सांगतोय ना भारतीय नागरिक आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. हम्म. मी पण भारतीय नागरिक आहे जेवढा इन्कम टॅक्सचा कमिशनर आहे तेवढाच. बरोबर. पण तो हा. माझ्यावर विश्वास ठेवेल का? नाही ठेवणार. तो मला पुरावेच मागेल. मग खरं. जो इलेक्शन कमिशनचे लोक आहेत तेही हम्म. आमच्या इतकेच भारतीय नागरिक आहेत ना. त्यांनी पण पुरावे द्यायलाच हवेत. बरोबर. पण मग तिथे शेवटी गडबड हा. कुठे होऊ शकते? हा. जेव्हा व्हीव्हीपॅट मध्ये सिम्बल लोडिंग युनिट मधनं डेटा येतो, हम्म. ते त्यांनी काय सांगितलंय की तो हम्म. डेटा येतो तो प्रत्येक कॅन्डिडेटचा, प्रत्येक उमेदवाराची एक एक इमेज फाईल अशी येते. त्या इमेज फाईलमध्ये काय असतं? त्याचा अनुक्रमांक, नाव आणि सिम्बॉल. हम्म. हम्म. आणि जे बटनाची व्हॅल्यू येते त्याचीच ओके. इमेज फाईल तो प्रिंट करतो व्हीव्हीपॅट. बरं.
आता हा डेटा एवढाच आहे का त्याच्यामध्ये आणखीन डेटा जातोय पण आपल्याला सांगितलं जात नाहीये. म्हणजे बरोबर, ते पण उदाहरणार्थ लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला उदाहरण द्यायचं तर मी तुम्हाला एक पाकिट दिलं. त्या पाकिटामध्ये 13 कागद आहेत. हम्म. आपल्या दोघांना माहिती आहे की मी तुम्हाला 13 कागद देणार आहे. तुम्ही ते 3 वाचायचे आहेत पण लोकांना दाखवताना 10च दाखवायचे. हम्म. 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 लोक बसले आहेत त्यांनी विचारलं, हो प्रशांत तुम्हाला काय काय मिळालं दाखवा. तुम्ही दाखवले ते 1 2 3 4 5 6 10 कागद दाखवले. हे बघा मला एवढंच मिळालं. आता लोक काय म्हणतील नॉर्मली की हम्म. पाकिट उलटं करून दाखवा, काही पडतंय का बघू. हम्म. बरोबर आहे म्हणतील की नाही. हो. हो. का तुम्ही सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवतील. नाही. म्हणतील. हम्म. इलेक्शन कमिशन म्हणतं की आम्ही तुम्हाला जो दाखवतोय ना तो खरा सगळा डेटा आहे. पण आम्ही तुम्हाला SLU चेक करू देणार नाही. हम्म. आम्ही तुम्हाला नाही देणार SLU. तुम्ही नाही बघायचं ते. का बरं. द्या ना आम्हाला SLU. आम्ही बघतो. हम्म. समजा त्या SLU मध्ये याचा प्रॉब्लेम कुठे होतो पुढे जाऊन ते सांगतो तुम्हाला. समजा त्या SLU मध्ये डेट आणि वेळ घातली असेल ज्या दिवशी इलेक्शन सुरू होतं त्या दिवशीची, आणि त्याच्या खालती एखादा आकडा असेल आणि तो व्हीव्हीपॅट मधला प्रोग्राम असा लिहिलाय की तो ती डेट आणि टाइम वाचतो आणि त्याला एवढं कळतं की ह्या दिवशी ह्या वेळानंतर आपण आपलं सज्जनपणा सोडून रुद्र स्वरूपात वागायचं आहे. हम्म. आणि ते वागायचं म्हणजे काय, तो खालती जो आकडा लिहिलाय त्याला दर तिसरं मत टाकून द्यायचं. ओके. हा. आता ह्याचा परिणाम कुठे होतो पुढे बघा. सुप्रीम कोर्टाने मध्यंतरी निर्णय दिला की 2 आणि 3 नंबरची जी लोक आहेत हम्म. त्यांना इलेक्शनचं हे चॅलेंज करण्याचा अधिकार आहे. त्यावेळी 45,000 रुपये ही किंमत हो. इलेक्शन कमिशनने ठरवली. तेवढी दर एका तुमच्या मीटिंगच्या ईव्हीएम पाठीमाग. साठी हो. भरून तुम्ही त्या ईव्हीएमची म्हणजे कंट्रोल युनिटची मेमरी आणि प्रोग्राम टॅम्पर झालेला नाही असं याची खातरजमा करू शकता. ह्या बरोबर. आदेशानुसार इलेक्शन कमिशनने जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काढलं त्यात ते हा. कशी खातरजमा करणार आहेत. तर हो. इंजिनियर येणार, हा. ते ईव्हीएम तुमच्या समोर उघडणार, त्याच्यातला सगळा डेटा आहे तो आधी नाहीसा करणार. हम्म. हे बघा, मी उमेदवारांनी ऑब्जेक्शन कुठे घेतलंय डेटाला. हम्म. आणि ते हे झालंय का मॅनिप्युलेट म्हणजे ते टॅम्पर झालंय का, हे हा प्रश्न आहे. तो पहिले डेटा काढून टाकणार आहे. तो काढताना ते बघणार समजा त्याच्यामध्ये काय 1022 1050 मतं पडली आहेत. ठीक आहे, ते तुम्हाला सांगणार आता आम्ही परत SLU लावतो, अपलोड करतो, तुम्ही 1050 मतं तुम्हाला हवी तशी द्या, टॅली ठेवा प्रत्येकाला हम्म. किती दिलेत, आणि मग तुम्हाला आम्ही रिझल्ट दाखवतो. बघा ते तसंच वागतंय की नाही. ते जर तसंच वागलं तर याचा अर्थ याला टॅम्परिंग झालेलं नाही. ओके. आता जर अशी डेट असेल 20 तारखेची नोव्हेंबरची आणि व्हेरिफिकेशन मात्र केलं 3 डिसेंबरला, तर तीन हम्म. डिसेंबरला तो साळसूदपणे सभ्यच वागणार आहे. बरोबर. मग शेवटी म्हणजे आता ईव्हीएम बद्दल ज्यावेळी लोक प्रश्न उपस्थित करतात किंवा जे लोक प्रश्न उपस्थित करतात त्यांना असं म्हटलं जातं की तुमचा व्यवस्थेवरती विश्वास नाहीये का, हे सगळं तंत्रज्ञान पारदर्शकतेसाठी आणलंय, वेगवान प्रक्रियेसाठी आणलेलं आहे. तर एक थोडक्यात जाता जाता त्यांच्यासाठी काय सांगाल आणि अ, जे महाराष्ट्राचे सगळे लोक सामान्य गोंधळलेले आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला काय सांगायचं थोडक्यात? मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या ज्या ज्या लोकांनी ते जिंकलेत अथवा हरलेत त्याच्याशी मला खरंच कर्तव्य नाही. मी फक्त याच्याकडे सिस्टीम म्हणून बघतोय. त्यांनी जिथे जिथे त्यांना हम्म. अनपेक्षितरित्या कमी किंवा जास्त मतं मिळाली असतील, हम्म. त्या त्या बूथ्सवरच्या लोकांना अप्रोच होऊन जर त्यांना शक्य असेल तर ज्यांनी त्यांना मतं दिली आहेत त्या लोकांची ॲफिडेव्हिट्स घ्यावीत आणि सर्व 288 सीट्सवरती हम्म. हे फाईल करावं की इथे ही लोक म्हणतायत की आम्ही, ही 200 लोक आहेत, ही म्हणतात आम्ही इथे 200 मतं या मला दिलेली आहेत आणि मला बरोबर. पडली आहेत मतं फक्त 40 मतं किंवा 150 मतं किंवा 100 मतं. बरोबर. असं करून जर ही गडबड जी काय आहे हम्म. ही उजेडात आणली तर ह्या मार्गानेच जनआंदोलन करून ह्या मार्गानेच हा प्रश्न सुटू शकेल बरोबर. असं मला वाटतं. ओके. टेक्निकली याला खूप पर्याय आहेत, परंतु दुर्दैवाने, आणि मी ते गेल्या म्हणजे 2023च्या सप्टेंबर पासून सांगत आलोय 7 पर्याय कुठले आहेत. छोट्या सुधारणा आहेत. बरोबर. पण ते ते कोणी ऐकण्याच्या करण्याच्या ऐवजी. मनस्थितीत नाही. त्यामुळे ते मी पुन्हा बोलत नाही. परंतु हे तरी निदान करायला पाहिजे असं मला वाटतं.
सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर ईव्हीएम बद्दल जे सगळे प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत त्या प्रश्नांची उत्तर या मुलाखतीमधून मिळाली असतील. आणि या निवडणुकीचे निकाल असे आलेले आहेत की या निकालामुळे सगळेजण गोंधळलेले आहेत. अनेकांना कळत नाहीये की खरोखर हा निकाल कशामुळे लागला, तर काय गोष्टी असू शकतात, आणि जर ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन उभं करायचं असेल तर काय करावं लागेल हे पण सरांनी आपल्याशी बोलताना सांगितलंय. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील तर आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.